आता बातमी मुंबईमधून। मुंबईच्या काळा चौकीमध्ये महाराष्ट्राच्या गणेशोत्सवातील छायाचित्रांचं प्रदर्शन आणि गणेशोत्सवाशी संबंधित विविध कला सादरीकरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये 300 पेक्षा जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घेतला। गणपती मूर्ती बनवण्यापासून ते विसर्जनापर्यंत एकापेक्षा एक सरस छायाचित्र ठेवण्यात आली। याचबरोबर गणेशोत्सवासाठी आवश्यक अशा हटके वस्तूंची विक्री देखील करण्यात आली आहे। या प्रदर्शनाला गणेश भक्तांनी मोठा प्रतिसाद दिलाय। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत पढे यांनी। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची प्रचंड धामधूम आपण दरवर्षी पाहत असतो आणि या गणेशोत्सवाची चाहूल आता लागलेली आहे। खरं तर मी सध्या आहे मुंबईमधल्या लालबाग परळ या भागामध्ये असलेल्या अभुदयनगरमध्ये आणि अभुदयनगरमध्ये महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सव हे एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर विविध छायाचित्रांचं प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या वस्तूंची विक्री आहे। गणेशोत्सवासंदर्भात वेगवेगळ्या वस्तू देखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाच्या अगदी प्रारंभीपासून अगदी मूर्तीच्या निर्मितीपासून ते विसर्जनापर्यंतच्या अनेक ज्या आठवणी आहेत त्या अनेक चित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेल्या आहेत। ते या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। त्याची स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर 3 दिवस हे हा जो सगळा उपक्रम आहे तो या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि त्यात विविध कला देखील सादर केल्या जात आहेत। वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी त्यांचं आयोजन केलेलं आहे। गणेशोत्सवाशी संबंधित हे सगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहू शकतो। जी ही संकल्पना राबवली त्यांचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, एकतर कलाकृती देखील 3 दिवसापासून सादर होत आहेत गणपतीच्या संदर्भात, काय काय आतापर्यंत सादर झालेलं, काय काय सादर होत आहे? मुळात आता इथे जे आपण फोटो घेतलेले आहे हे 365 छायाचित्रकारांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। जवळजवळ 1700 फोटो आपण इथे हे केलेले आहेत, घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 192 फोटो सिलेक्ट केलेले आहेत। त्यासोबत इलस्ट्रेशन आर्टिस्ट आहे विजय परुळेकर, यांनाही आपण इलस्ट्रेशन कसं केलं जातं, डिजिटल आर्ट कसं बनवलं जातं हे आपण त्यांना दाखवलं। त्यासोबत जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला काही स्टॉल दिसतील, तर ते स्टॉल आहेत मराठी जी मुलं आहेत, जे नवीन उद्योजक आहेत त्यांचे आहेत। आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या कलाकारांसाठीचं हे व्यासपीठ आहे। छायाचित्रांच्या प्रदर्शनाबरोबरच वेगवेगळ्या डेकोरेशनचं साहित्य असेल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला आणखीन रेखीव करण्यासाठीचे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी लागतात त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे आणि एकूणच फोटोग्राफी संदर्भात असेल किंवा मूर्तिकार या क्षेत्रातल्या इलस्ट्रेशनच्या प्रकारामधले अशा प्रकारचं ज्ञान देखील मुलांना मिळण्यासाठी या ठिकाणी हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे। कॅमेरा पर्सन अनुपसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।